पंढरपूर. म्हणजे काय तिथं ऊन लागत आहे काय? गण लावणारी माणसं हा आणि माऊली संग आम्हाला ऊन लागत नाही, काही लागत नाही. आम्ही व्यवस्थित राहतो, हातपाय दुखत नाही आमच्या काही काय लागत नाही. मावळीचा आधार हा, माऊलीच्या आशीर्वादानं आम्हाला बघू शकता मित्रांनो, माऊली पालखी. चार मंडळ रामकृष्ण हरी आपल्या नवीन ब्लॉग मध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आता आलो आम्ही लोणंदच्या समोर. बघू शकता इथे पब्लिक आहे. 8 ते 9 किलोमीटर जायचं आहे आम्हाला. आता आम्ही थांबलो त्याच्यामुळे की माऊलींची पालखी येणार आहे आणि रिंगण सोहळा होणार आहे, त्याच्यामुळे आम्हाला साईडला थांबायला लागतं. जेव्हा माऊलीची पालखी जाईल तेव्हा आम्ही जाऊ शकतो, जाऊ शकत नाही. आम्ही बघू शकता पब्लिक कशी थांबली साईडला, सगळ्या दिंड्यात आहे विसावादा बसल्याला. तर बघू शकता बीच हवेमध्येच आम्ही आता सध्या पालखी यायला लागली बरी लोणंदच्या समोर चालली. सो लोणंदच्या समोर मतलब 6 ते 8 किलोमीटर समोर असं जायचंय आम्हाला. नमस्कार. इकडे कुठून आलात? आळंदी. आळंदी का? आता कुठे जायचं? आता डायरेक्ट पंढरपूर. पंढरपूर. म्हणजे काय तिथं ऊन लागत आहे काय? गण लावणारी माणसं हा आणि माऊली संग आम्हाला ऊन लागत नाही, काही लागत नाही. आम्ही व्यवस्थित राहतो, हातपाय दुखत नाही आमच्या काही लागत नाही. मावळीचा आधार. हा, माऊलीच्या आशीर्वादानं आम्हाला जातो. धन्यवाद. मी खुद्द सटाण्याचा आहे. हा का? हा, सटाण्याहून आळंदीला येतो. आळंदी काळवाडी सटाणा तालुका. माऊलींचा नगर आहे मित्रांनो. माऊलींच्या पालखीचा नजारा मानत आताच गेलाय. आता ती माऊलींची पालखी मित्रांनो बघू शकता. एकदा माऊलींचं दर्शन झालं आपलं पालखीचं. मित्रांनो एकदा माऊलीचं दर्शन आहे आपलं बघू शकता. बघू शकता मित्रांनो माऊलींची पालखी. मित्रांनो आम्ही आता 1-1.5 किलोमीटर बाकी फक्त आमचं जायला. पोहोचतो आम्ही आमच्या रावट्यावर. आणि आजचा ब्लॉग आपला इथं संपला. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्लॉगच झालता आमचा. मागून आलं हे पोलीस.